हॅलो अँड वेलकम. सर्वांचं स्वागत आहे पराग सर मॅथ्स स्पेशलमध्ये. तर जेईसाठी कंप्लीट सिलेबस जो आपलं स्टार्ट केलं होतं आपण सिरीज, त्यामध्ये आतापर्यंत आपण कॉम्प्लेक्स नंबर चॅप्टर कंप्लीट केला होता. स्ट्रेट लाईन हा चॅप्टर स्टार्ट केलेला होता आणि मागच्या 2 आठवड्यापासून मी काही पोस्ट करू शकलो नाही, त्याबद्दल मी सगळ्याची माफी मागतो. कारण सिंपल आहे की इथे न्यू इयरच्या आधी आमच्या इकडे एक सेलिब्रेशन असते गाडगे महाराजांचं. त्याच्या यात्रेमध्ये खूप साऊंडचा बाहेर प्रॉब्लेम होता आणि नंतर मग इथे इंजिनिअरिंगचे पण थोडेसे एक्झाम सुरू असल्यामुळे मला तिथे पण टाईम द्यावा लागला. तर आज आपण परत कंटिन्यूस करूया. याआधी आपण शिकलो होतो स्ट्रेट लाईनमध्ये की स्ट्रेट लाईन काय असते, कॉर्डिनेट सिस्टम काय असते. ॲक्च्युली कॉर्डिनेट सिस्टममध्ये आपल्याला 2 परपेंडिक्युलर लाईन असतात, एक्स आणि वाय. ठीक आहे, हे एक्स लाईन आणि वाय परपेंडिक्युलर लाईन सिस्टम. याला आपण कार्टेशियन सिस्टम पण म्हणतो. याला आपण काय म्हणतो, कार्टेशियन सिस्टम पण म्हणतो. आणि सोबत सोबत आपण पॉईंट कसे प्लॉट करू शकतो ते पण माहिती आहे की जर मला हा पॉईंट प्लॉट करायचा, समजा बी नावाचा एक पॉईंट आहे एक्स कॉमा वाय, हा प्लॉट करायचा. आधी मला एक्स डायरेक्शननी मूव्ह करावं लागेल, या डायरेक्शननी एक्स डायरेक्शननी मूव्ह केला आणि नंतर मग इथे पोहोचल्यानंतर इथून वाय डायरेक्शननी मूव्ह करायचं आहे, वाय डायरेक्शननी. ठीक आहे, तुम्ही ही गोष्ट रिव्हर्समध्ये पण करू शकता. रिव्हर्समध्ये म्हणजे आधी वायने जाऊ शकता, नंतर एक्सने जाऊ शकता, तरीही तुम्ही त्याच पॉईंटवर पोहोचणार. तर याच्याशी रिलेटेड आपण काही गोष्टी आज परत बघणार आहोत. थोड्याशा आपण ज्या गोष्टी बघितल्या त्याच्याशीच रिलेटेड गोष्ट आहे. फॉर उदाहरणार्थ जसं आता ही एक लाईन आहे माझ्याकडे, ह्या लाईनचं नाव समजा एल, ही दुसरी लाईन आहे माझ्याकडे एम. ही एक लाईन स्ट्रेट वर्टिकल लाईन आहे. आता ही जी लाईन आहे या ओरिजिन पासून किती दूर आहे, तर राईट साईडला आहे, समजलं ना, ओरिजिन पासून राईट साईडला. पण जर एखादी लाईन, ठीक आहे, पहिला पॉईंट, इफ अ लाईन, आता ही लाईन कशी आहे, पॅरलल आहे. कशाला, वाय ऍक्सिसला. वाय ऍक्सिस अशी आहे, ही त्याला पॅरलल आहे. इफ द लाईन इज पॅरलल टू वाय ऍक्सिस, पॅरलल टू वाय ऍक्सिस, वाय ऍक्सिसला पॅरलल आहे, त्याच्यामुळे ते डिस्टन्स काय झालं, देन इट्स डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन, then its distance from origin. ओरिजिन पासून डिस्टन्स काय होणार, बघा मोजा. या पॉइंट पासून इथपर्यंत जायचं आहे आपल्याला. किती दूर गेलो आपण, x डिस्टन्सने गेलो आहे. इट इज इक्वल्स टू x. ठीक आहे, कोणत्या डायरेक्शनने गेलो आपण, हॉरिझॉन्टल डायरेक्शनने x. सेम गोष्ट आपण y सोबत घेऊ. एक लाईन आहे जी x ला पॅरलल आहे, इथून मला इथपर्यंत जायचं आहे. डिस्टन्स किती झालं मग, y झालेला आहे. सो देयरफॉर इज द लाईन की इफ a line is parallel to कशाला, आता y ऍक्सिसला, सॉरी x ऍक्सिसला पॅरलल आहे, पॅरलल टू x ऍक्सिस. ही आधी y ला पॅरलल होती वर्टिकल लाईन, आता ही हॉरिझॉन्टल लाईन x ला पॅरलल आहे. जेव्हा x ला पॅरलल असेल देन इट्स डिस्टन्स कुठून, डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन. ओरिजिन पासून मोजायचं आहे. नॉर्मली आपण ओरिजिन शब्द वापरतो तसंही, पण ऍक्च्युली ओरिजिन पासून आपण काय म्हणू शकतो, बरं ठीक आहे ते समजून सांगतो. फ्रॉम ओरिजिन इज, ओरिजिन पासून हॉरिझॉन्टल डिस्टन्स जायचं आहे, हॉरिझॉन्टल डिस्टन्स जायचं आहे. समजा या पॉईंटला, या पॉईंटची गोष्ट करतोय मी, इथे या पॉईंटची गोष्ट केली आहे की ओरिजिन पासून डिस्टन्स मोजलं किती झालं आहे, इथून वाय पर्यंत वर गेला, इज इक्वल्स टू वाय. ठीक आहे, आता बघा मुद्दा मात्र सांगायचा, तो मुद्दा असा आहे की इथे मी शब्द वापरला ओरिजिन. ठीक आहे, तर जेव्हा मी ओरिजिन पासून पॉईंट मोजतोय तेव्हा मी अलॉंग द एक्स ऍक्सिस मोजलाय. जेव्हा मी ओरिजिन पासून डिस्टन्स मोजलाय तेव्हा अलॉंग दी वाय ऍक्सिस मोजलाय. पण हा जो पॉईंट आहे बी किंवा ही लाईन जी आहे एल किंवा ही एम, या लाईनचा तुम्ही डिस्टन्स कुठूनही मोजा. कुठूनही म्हणजे इन शॉर्ट मध्ये म्हणण्याचा अर्थ असा, या ऍक्सिस पासून मोजा, इथून मोजा किंवा इथून मोजा किंवा इथून मोजायचं किंवा आणखी समोरून मोजायचं. प्रत्येक ठिकाणी तुमचा डिस्टन्स किती आहे, वाय आहे. ठीक आहे, सेम तुम्ही एक्स ऍक्सिस वर म्हणू शकता. तुम्ही इथनं मोजणं, डिस्टन्स स्टार्ट करा की या पॉईंट पासून मोजा की या पॉईंट पासून, या पॉईंट पासून, या पॉईंट पासून. प्रत्येक ठिकाणी ही डिस्टन्स तुमचं किती आहे, एक्सच्या बरोबर आहे. डिस्टन्स कशाच्या बरोबर आहे, एक्सच्या बरोबर. आता इथे सांगण्याचा उद्देश असा आहे माझा की जर समजा जर तुमची लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस असेल तर तुमचं डिस्टन्स तुम्ही मोजताय ते ऍक्च्युली ओरिजिन पासून नाही मोजताय, ते कुठून मोजताय तुम्ही, एक्स ऍक्सिस पासून. ठीक आहे, परत सांगतो, तुम्ही डिस्टन्स कुठून मोजताय, एक्स ऍक्सिस पासून मोजताय हे डिस्टन्स, आणि ते डिस्टन्स कशा बरोबर आहे, वाय ऍक्सिस.
जेव्हा इथे शब्द वापरला मी ओरिजिन पासून, तर हे पॉइंट फक्त एक्स ऍक्सिस वर आहे. पण जर क्लिअरली म्हणायचं असेल फ्रॉम ओरिजिन म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणायला पाहिजे इथे, फ्रॉम इथे वाय ऍक्सिस पासून झालं या केसमध्ये, कारण की पॅरलल टू वाय ऍक्सिस आहे. आणि इथे काय झालं आपलं पॅरलल टू एक्स ऍक्सिस आहे. ठीक आहे. अशा प्रकारे हे एक महत्वाचा पॉइंट आहे. आणि ती सेकंड एक गोष्ट की जर लाईन पॅरलल असेल, इफ अ लाईन इज पॅरलल, आता कशा कशाला पॅरलल, आपल्याकडे दोन ऑप्शन आहे. इफ अ लाईन इज पॅरलल, आपल्याकडे दोन ऑप्शन आहे. कुठली, पॅरलल टू, जर समजा एक्स ऍक्सिसला असेल पॅरलल टू एक्स ऍक्सिस, तर त्याच्यामुळे काय झालं, हे वायचे डिस्टन्स आहे एक्स पासून ते नेहमी काय आहे, कॉन्स्टंट आहे. इम्प्लाइज दॅट वाय इज इक्वल्स टू काहीतरी कॉन्स्टंट. लक्षात ठेवायचं की वाय इज इक्वल्स टू काय, कॉन्स्टंट आहे. कशाला पॅरलल आहे, एक्स ऍक्सिसला. सेकंड केस मध्ये जर पॅरलल टू वाय ऍक्सिस असेल तर, पॅरलल टू वाय ऍक्सिस असेल तर काय म्हणू आपण, इथे जर माझा डिस्टन्स आहे एक्स, तर ते एक्स काय झालं माझं कॉन्स्टंट. ठीक आहे. दोघांमध्ये फरक समजला की ओरिजिन पासून जेव्हा आपण म्हणतो की हे डिस्टन्स एक्स आहे, ते ऍक्च्युली एक्स ऍक्सिस ची रिलेटेड पॉइंट आहे, एक्स वरचाच पॉइंट आहे. जेव्हा वाय ऍक्सिस सोबत मोजतो आपण तो फक्त वाय वरचाच पॉइंट आहे. पण जर मला कुठलीही लाईन काढायची जी दूर आहे एक्स ऍक्सिस पासून किंवा वाय ऍक्सिस पासून, जसं एक्स ऍक्सिस पासून काहीतरी वरती आहे, हे वाय पासून राईट साईडला आहे, तेव्हा माझा डिस्टन्स परपेंडिक्युलर टू एक्स ऍक्सिस असेल. जेव्हा माझा डिस्टन्स परपेंडिक्युलर टू एक्स ऍक्सिस असेल किंवा परपेंडिक्युलर टू वाय ऍक्सिस असेल. तर लाईन जर समजा पॅरलल टू एक्स असेल तर डिस्टन्स तुमचा वाय कॉन्स्टंट राहील. लाईन जर पॅरलल टू एक्स असेल तर डिस्टन्स तुमचा एक्स ऍक्सिस राहील. राईट. मग इथेच आपण थोडंसं आणखी एखादी एक्स्ट्रा पॉइंट म्हणून नोट करू शकतो की काय नोट करू शकतो आपण की डिस्टन्स ऑफ एक्स ऍक्सिस, डिस्टन्स ऑफ एक्स ऍक्सिस. आता हे थोडं लॉजिकली कॉम्प्लिकेटेड गोष्ट होऊ शकतो, पण ते एक्सप्लेन करायला थोडं डिफिकल्ट आहे. एक्स ऍक्सिस पासून अशा लाईनचा डिस्टन्स जे एक्स लाच पॅरलल आहे, किंवा एक्स ऍक्सिसचा डिस्टन्स एक्स ऍक्सिस पासून, फ्रॉम एक्स ऍक्सिस, डिस्टन्स ऑफ एक्स ऍक्सिस फ्रॉम एक्स ऍक्सिस. आता या लाईनचा डिस्टन्स या लाईन सोबत काय राहणार आहे, कुठे हल्ली काय लाईन, ते बिलकुल नाही हल्ली. लाईन हल्ली नाही म्हणजे डिस्टन्स किती झाला, 0. डिस्टन्स 0 म्हणजे काय बघा, आता एक्स ऍक्सिस पासून डिस्टन्स काय असते, वाय ची व्हॅल्यू. इथे आपण काय म्हणू शकतो की वाय इक्वल टू 0. या गोष्टीला आपण म्हणतो इक्वेशन ऑफ वाय ऍक्सिस, सॉरी इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस म्हणतो, कारण की एक्स ऍक्सिस वर वाय काय असतो, 0 असतो. आणि सेम लॉजिक जर तुम्ही अप्लाय करणार फॉर वाय ऍक्सिस, कुठून मोजलाय, फ्रॉम वाय ऍक्सिस पासून, तर वाय ऍक्सिस पासून वायचा डिस्टन्स किती असणार आहे, 0 असणार आहे. पण डिस्टन्स कशावर मोजतो आपण, एक्स सोबत मोजतो. इथे एक्स इक्वल टू 0 झाला. आणि हे तुमचं झालं इक्वेशन ऑफ वाय ऍक्सिस. एक्स इक्वल टू 0 इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस, सॉरी वाय ऍक्सिस, इक्वेशन ऑफ वाय इक्वल टू 0 इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस. ठीक आहे. थोडं रेसिप्रोकल काम चालते उलट. एक्स 0 असेल तर वाय ऍक्सिसचं इक्वेशन झालं, वाय 0 असेल तर एक्सचं इक्वेशन झालं. राईट. नेक्स्ट आणखी एक सिंपलची गोष्ट, समजा आपल्याकडे एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस आहे, परत एक्स ऍक्सिस आहे, ही वाय ऍक्सिस आहे. ठीक आहे. सिंपलचं काम आहे. आता एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस माझ्याकडे आहे. ओके. डिस्टन्स फ्रॉम आपण एक्स ऍक्सिस घेतला आहे, डिस्टन्स फ्रॉम वाय ऍक्सिस घेतला आहे. जर समजा एखादी पॉइंट, आता जसं सांगितलं तसं की एक्स ऍक्सिसवर पॉइंट घेतला, हा माझा पॉइंट आहे समजा एक, आणि हा दुसरा पॉइंट आहे, हा माझा पॉइंट आहे x1, हा माझा पॉइंट आहे x2. राईट. इथे एक लाईन असेल, लाईन काढायची गरज असेल किंवा नसेल तुमची चॉईस आहे, मी नाही काढायचं साठी. हे माझा डिस्टन्स आहे x1 आणि y, x2 आणि y2. हा a पॉइंट आहे, हा b पॉइंट आहे. सो डिस्टन्स ऑफ पॉइंट a कुठून घ्यायचं आहे, डिस्टन्स ऑफ पॉइंट a. आता अलॉंग द एक्स ऍक्सिस 0 पासून मोजेल, इथे इथपर्यंत गेलो किती डिस्टन्स झाला माझा, हा झाला x1. डिस्टन्स ऑफ पॉइंट b हा किती झाला, x2. जर दोघांमधला मला डिस्टन्स काढायचा असेल तर काय होणार ते बघा, आधी मी x2 पर्यंत जाईल, इथून मी x1 कमी करणार, हे दोघांमधलं डिस्टन्स झालं ab. आधी मी x2 पर्यंत गेलो, त्यातून x1 कमी केला, मग हे डिस्टन्स झालं ab. किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता की आधी मी x1 वर येऊन थांबलो, नंतर इथून मोजणं सुरू केलं x2 पर्यंत. तर बेसिकली टोटल डिस्टन्स मधून मला x1 कमी करायचा आहे. सो डिस्टन्स ऑफ ab इज नथिंग बट x2 मायनस x1. आता इथे फरक पडत नाही की तुम्ही राईट साइडला आहे बी की लेफ्ट साइडला आहे. ठीक आहे. डिस्टन्स जो एक शब्द आहे लक्षात ठेवा, डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. हा कधी निगेटिव्ह घ्यायचा नाही. इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह.
डिस्टन्स जर ऑलवेज पॉझिटिव्ह असेल तर त्याला लिहिताना आपण नॉर्मली मॉड्युलस मध्ये लिहितो. मॉड्युलस तर नेहमी व्हॅल्यू काय असते, पॉझिटिव्ह. पण दोन पॉईंटचा डिस्टन्स काय झाला, मॉड्युलस x1 आणि x2. सेम पॉईंट आपण y सोबत पण करू शकतो की y ऍक्सिस वर दोन पॉईंट घ्या. समजा इथे माझ्याकडे C पॉईंट आहे, ठीक आहे, इथे माझ्याकडे D पॉईंट. हा झाला माझा y1 आणि हा झाला माझा y2. सो टोटल डिस्टन्स किती आहे माझा, y2 आहे. इथून किती कमी करायचं मला, y1 कमी करायचं आहे. सो बेसिकली डिस्टन्स ऑफ पॉइंट C किती झाला, हा झाला माझा y1. डिस्टन्स ऑफ पॉइंट D किती झाला, हा झाला माझा y2. आणि डिस्टन्स बिटवीन C and D किती झाला माझा, हा झाला y2 मायनस y1 याचा मॉड्युलस. राईट. आता हीच गोष्ट आपण दुसऱ्या मेथडने पण प्रूव्ह करू शकतो. दुसरा कुठला मेथड, आपल्याकडे आणखी एक मेथड तुम्हाला आठवत असेल तर ती मेथड आहे, आपण डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. तर तू कसं अप्लाय करायचा बघा. डिस्टन्स फॉर्म्युलाचा आपला फॉर्म्युला काय होता की कुठल्या याचा डिस्टन्स फॉर्म्युला होता, अंडर रूट x2 मायनस x1 चा स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 चा स्क्वेअर. ठीक आहे, लक्षात ठेवा. याचा फरक पडत नाही की तुम्ही इथे x2 मायनस x1 देता किंवा x1 मायनस x2 करता, कारण की जेव्हा आपण स्क्वेअर करतो तर सगळे व्हॅल्यूज काय होणार आहे, पॉझिटिव्ह होणार आहे. तर स्क्वेअर केल्याचा याच्यावर काहीही फरक पडत नाही, ते नेहमी काय राहणार आहे, पॉझिटिव्ह राहणार आहे. मग बघा आता आपण वेगवेगळ्या पॉईंट्स आणि डिस्टन्स काढू. सो डिस्टन्स बिटवीन ए बी म्हणून आपण समजा. सो डिस्टन्स ए बी, ए बीचं डिस्टन्स काढायचं आहे. ए बीचं डिस्टन्स x2 आपल्याला माहिती आहे, मायनस x1 आपल्याला माहिती आहे, हा झाला त्याचा स्क्वेअर. आता y2 मायनस y1 काय बघा, पॉईंट कशावर आहे, x ऍक्सिस वर. सो डिस्टन्स ऑफ x ऍक्सिस फ्रॉम x ऍक्सिस, जर पॉईंट x ऍक्सिस वर असेल तर y ची व्हॅल्यू किती असते, 0. पॉइंट जर x ऍक्सिस वर असेल तर 0, हा झाला 0 मायनस 0 चा स्क्वेअर. सो बेसिकली हे झालं अंडर रूट x2 मायनस x1 चा स्क्वेअर. स्क्वेअर आणि रूट आन्सर काय झाले, कॅन्सल. जेव्हा आपण नॉर्मली आन्सर लिहितो तर आपण रूटच्या बाहेर काढून प्लस मायनस लिहितो, राईट. पण इथं तसं करायची गरज नाही, कारण की डिस्टन्स नेहमी पॉझिटिव्ह असते, म्हणून आपण याला x2 मायनस x1 लिहू शकतो. सेम लॉजिक, डिस्टन्स ऑफ CD, इथे पण तेच फॉर्म्युला सेम आहे आपला. पण पॉइंट तुमच्या y ऍक्सिस वर असल्यामुळे y ऍक्सिस पासून y ऍक्सिस वरचा डिस्टन्स तिथे x काय असणार आहे, 0 असणार आहे. y ऍक्सिस पासून y ऍक्सिस वरचा डिस्टन्स, कारण की परपेंडिक्युलर टू y काढायची गरज नाही, डिस्टन्स 0 आहे. तर y ऍक्सिस वरचे पॉइंट मध्ये काय असणार आहे, x 0 असेल. तुम्ही इथे लिहितो 0 मायनस 0 चा स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 चा स्क्वेअर. हे पण काय झालं, अंडर रूट y2 मायनस y1 याचा स्क्वेअर. स्क्वेअर आणि रूट कॅन्सल, तर आपल्याला फायनली मिळालं y2 मायनस y1 चा मॉड्युलस. राईट. सिंपल सा कन्सेप्ट आहे, स्ट्रेट लाईन्स रिलेटेड, डिस्टन्सशी रिलेटेड. आणखी एक दोन पॉईंट मी तुम्हाला इथे सांगू शकतो. जर तुम्हाला पॉईंटच्या भाषेमध्ये लिहायचं असेल तर हा जो आपला पॉईंट आहे, हा आपला पॉईंट झाला x1, 0 आणि हा आपला पॉईंट झाला x2, 0. म्हणजे x ऍक्सिस वर कुठला पॉईंट असेल तर त्याच्यामध्ये y ची व्हॅल्यू काय असणार आहे, 0, आणि त्याचा डिस्टन्स काय असणार आहे, मॉड ऑफ x2 मायनस x1. सेम लॉजिक y सोबत, x 0 आहे, y1, x 0 आहे, y2. सो डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट जर कोऑर्डिनेट सिस्टम y ऍक्सिस वर दिले असेल तर मॉड ऑफ y2 मायनस y1. पॉइंट वर किंवा खाली दिल्याने फरक पडत नाही. ठीक आहे, पॉइंट वर लिहा किंवा खाली लिहा, सगळं सेमच राहणार. ठीक आहे. आता आपल्याला एक आणखी गोष्ट यूज करायची आहे, थोडासा एक इम्पॉर्टंट नोट आहे. नोट कसं आहे की समजा की इफ डिस्टन्स फ्रॉम एनी पॉइंट इज गिवन, इफ डिस्टन्स फ्रॉम एनी पॉइंट इज गिवन, एनी पॉइंट इज गिवन, जर डिस्टन्स दिला असेल तर तुम्हाला पॉइंट काढताना देन to find point d ची व्हॅल्यू प्लस आणि मायनस दोन्ही घ्यावं लागेल. आता जर तुम्ही आताच तर म्हटलं की डिस्टन्स नेहमी पॉझिटिव्ह असते, मग तुम्ही प्लस आणि मायनस कशाला घ्यायला होता, आला एक डाऊट की जर तुम्ही आधीच सांगितलं की डिस्टन्स नेहमी काय असलं पाहिजे, पॉझिटिव्ह, म्हणून आपण त्याला मॉड मध्ये लिहितो. मग तुम्ही इथे का बरं म्हटलं असं की डिस्टन्सचा जेव्हा पॉईंट फाइंड करता तर प्लस किंवा मायनस डी घ्यायचा. बघा ही गोष्ट आपण आधी शिकलं नंबर सिस्टम मध्ये. समजा इथे माझ्याकडे एक पॉइंट आहे ए. आता या ए पासून एक काहीतरी डिस्टन्स वर, समजा ए पासून डी डिस्टन्स वर एक पॉइंट आहे. ठीक आहे, डिस्टन्स वर पॉइंट आहे बी.
आता त्यांनी म्हटलं की ए पासून फक्त राईटलाच असला पाहिजे पॉईंट असा रूल आहे का? नाही. जर राईट साईडला आपण चाललो तर डिस्टन्स काय घेतला आपण पॉझिटिव्हला. सेम लॉजिकचा डिस्टन्स आपण लेफ्ट साईडला घेतलं डी सेम, इथे आपल्याला पॉईंट मिळाला सपोज सी, या ठिकाणी पण डिस्टन्स काय आहे. आणि आपल्या कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये सांगितलं की राईट साईडला आपण एका पॉईंटला जातो ती व्हॅल्यू पॉझिटिव्ह घेतो, लेफ्ट साईडला आलो की व्हॅल्यू निगेटिव्ह घेतो. म्हणजे ए पासून डी डिस्टन्सवर असणारे दोन पॉईंट आहे, एक राईट साईडला आहे बी, एक लेफ्ट साईडला आहे सी. म्हणून एकदा प्लस घ्यायचा आणि एकदा मायनस घ्यायचा. बरेच वेळा काय होते हे तुम्ही एक्झाम मध्ये पण तुम्हाला समजायला येईल सॉल्व्ह करताना की हिडन कंडिशन्स असतात. हिडन कंडिशन्स म्हणजे तुम्हाला काहीतरी एक कंडिशन दिली आहे जी फुलफिल करायची, सॅटिस्फाय करायची आहे, पण आपण विसरून जातो की हिडन कंडिशन सॅटिस्फाय करताना आपल्याला ह्या दोन्ही केसेस ॲज्युम करून सॉल्व्ह करावं लागते. आपण फक्त डिस्टन्सला डी पकडतो म्हणजे पॉझिटिव्ह साईड पकडतो आणि फक्त बी पॉईंट काढतो. ऍक्च्युली फक्त बी पॉईंट आहे का तो नाही, सोबत सोबत सी पॉईंट पण यायला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी बेसिक पासून लक्षात ठेवावं लागते सॉल्व्ह करताना की आपण काय बोलतो आणि काय करतो. राईट. तर डिस्टन्स रिलेटेड आपल्या सगळ्या गोष्टी जवळपास माहीत पडल्या. आणखी काही गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ठीक आहे. ठीक आहे. आणखी जो पॉईंट सांगायचा आहे तो की फॉर एक्झाम्पल जर आपल्याकडे हे कोऑर्डिनेट सिस्टम आहे, याच्यामध्ये एक पॉईंट घेतला मी एक्स कॉमा वाय, तर ऑब्वियस आहे की एक्स कॉमा वाय पोहोचण्यासाठी मी आधी एक्स डिस्टन्स गेला आणि सोबत सोबत नंतर वाय डिस्टन्स गेलाय. हा एक्स आहे आणि हा वाय आहे. पण जर इथे मी जर डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय करतो म्हटलं, इथे जर समजा मी डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय करतो म्हटलं तर डिस्टन्स आता ओरिजिन पासून आहे डिस्टन्स ओ ए. बघा थोड्या वेळा आधी जेव्हा आपण शिकतो तेव्हा म्हटलं होतं की ओरिजिन शब्द वापरणं करेक्ट नाही आहे जेव्हा आपण एक रॅन्डम पॉईंटचा डिस्टन्स म्हणतो. ऍक्च्युअली तो डिस्टन्स एक्स ऍक्सिस पासून असतो किंवा वाय ऍक्सिस पासून असतो. आता या केसमध्ये मी एक्झॅक्टली एका पॉईंट पासून डिस्टन्स काढतो ओरिजिन पासून. दॅट डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन हा शब्द करेक्ट आला इथे. डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन आलाय. तर ओरिजिनचा पॉईंट आपल्याला माहित आहे की ओ पॉईंट आहे तो आहे 0,0, एक ए पॉईंट आहे तो आहे माझा एक्स कॉमा वाय. डिस्टन्स फॉर्म्युल्यानुसार ओ ए इज इक्वल्स टू अंडर रूट वाय मायनस वाय एक्स मायनस x1. एक्सच्या ठिकाणी एक्स आहे, हा x1 माझा 0 आहे, प्लस सेम लॉजिक वाय मायनस y1 आणि बघा 0 ने सबट्रॅक्ट केल्याचा फरक पडत नाही तर आपल्याला मिळालं x² प्लस y². किंवा तुम्ही असं पण लिहू शकता की मॉड्युलस ऑफ ओ ए म्हणजे डिस्टन्स ऑफ ओ ए इज नथिंग बट अंडर रूट x² प्लस y² इज ऑल्सो इक्वल्स टू डी. राईट. आणि या स्कीममध्ये तुम्हाला जर अँगल काढायचा असेल थीटा, तर थीटा काय असणार आहे, हा राईट अँगल ट्रायंगल आपल्याला माहिती आहे. सो देअरफॉर tan थीटा इज इक्वल्स टू y अपॉन x. ठीक आहे. किंवा थीटा जर तुम्हाला लिहायचं असेल तुम्ही लिहू शकता tan इनवर्स ऑफ y अपॉन x. राईट. एक सिंपलचा कन्सेप्ट आहे. डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन आपण जेव्हा करतो तेव्हा ऍक्च्युली आपण डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट्स काढतो. जेव्हा कधी आपण डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन काढतो तेव्हा आपण काय करतो ऍक्च्युली डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स. डिस्टन्स ऍक्सिस पासून नाही काढतो, डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स काढतो. मग जर आपल्याला डिस्टन्सची गोष्ट माहिती असेलच, जर आपल्याला डिस्टन्स माहितच असेल तर डिस्टन्स रिलेटेड काही गोष्टी तुम्हाला ऍक्च्युली माहित असली पाहिजे. कुठल्या कुठल्या मी एक दोन गोष्टी फक्त मेन्शन करतो, बाकी तुम्ही स्वतः फाइंड आउट करू शकता. एक पहिला पॉइंट, इफ ट्रायंगल ABC ट्रायंगलची गोष्ट हॅज ए चा पॉइंट आहे माझा x1 y1, बी चा पॉइंट आहे माझा x2 y2, ठीक आहे, सी चा पॉइंट आहे माझा x3 y3. जरी माझ्याकडे हे तीन पॉइंट आहे, देन कंडिशन बी. पहिली कंडिशन फॉर इक्विलॅटरल ट्रायंगल. ट्रायंगल कसा आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल. फॉर इक्विलॅटरल ट्रायंगल कंडिशन काय असली पाहिजे, इक्विलॅटरल ट्रायंगलची सगळ्या साइड सेम असल्या पाहिजे. फॉर इक्विलॅटरल ट्रायंगल AB डिस्टन्स इक्वल्स टू BC इक्वल्स टू CA. राईट. तुम्ही अँगल पण काढू शकता सगळे तिला 60 डिग्री म्हणून, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. सेकंड पॉइंट सर्कमसेंटर ऑफ ट्रायंगल. सर्कमसेंटर काय असते, सर्कमसेंटर तो पॉइंट आहे ज्या पॉइंट पासून जर आपण एक सर्कल काढला, उदाहरणार्थ इथे एक्झाम्पल्स घेतो सर. समजा हा माझा एक सर्कम सर्कल आहे, हा माझा एक सर्कम सर्कल आहे. सर्कम म्हणजे ते बाहेरचा, बाहेरून सर्कल कशाचा, ट्रायंगलचा. हा माझा एक ट्रायंगल आहे A B आणि C. हा माझा पॉइंट आहे A, x1 y1, पॉइंट B x2 y2, पॉइंट C x3 y3.
जर समजा हा ट्रायंगल आहे माझा, मला त्याचा सर्कम सेंटर काढायचा असेल तर मी काय करणार आहे, याला काढणार एक परपेंडिक्युलर बायसेक्टर. ठीक आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर या लाईनला, इथे पण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढणार आहे. ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करतात त्याला आपण म्हणतो सर्कम सेंटर. आणि सर्कम सेंटरचे कॉर्डिनेट मला माहिती नाही सध्या, पण सर्कम सेंटरची एक बेसिक नीड काय आहे की सर्कम सेंटर पासून प्रत्येक पॉइंटचा जो डिस्टन्स आहे तो कशाच्या बरोबर आहे, रेडियसच्या बरोबर आहे. म्हणजे मी काय म्हणू शकतो की जर सर्कम सेंटर ऑफ ट्रायंगल इज समजा सी असेल, सी ने पकडा, सी ऑलरेडी घेतला, ओ पकडतो, इफ इट इज ओ देन OA इज इक्वल्स टू OB इक्वल्स टू OC. आणि यावर तुम्हाला सॉल्व्ह करायचं तर तुमच्याकडे बऱ्याच कंडिशन्स आहे. कंडिशन म्हणजे कशी की 3 इक्वेशन आपल्याकडे, तुम्ही OA इक्वल टू OB करून सॉल्व्ह करू शकता, किंवा OB इक्वल्स टू OC इक्वल टू सॉल्व्ह करू शकता, किंवा OA इक्वल टू OC घेऊन पण सॉल्व्ह करू शकता. हे बेसिक आपलं क्वाड्रॅटिकशी रिलेटेड गोष्ट आहे. कुठल्याही पॉलिनॉमियलशी की जेवढे तुमचे इक्वेशन असेल तेवढे व्हेरिएबल तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आपल्याला जर पॉइंटच काढायचा असेल तर पॉइंटसाठी कोणते लागते, फक्त एक्स आणि वाय लागतो. जर एक्स आणि वाय लागत असेल तर 2 इक्वेशन सॅटिस्फाईड आहे. एक इक्वेशन हे घ्यायचं OA इक्वल टू OB, दुसरं घ्यायचं OB इक्वल्स टू OC, किंवा तुम्ही दोघांपैकी आणखी चेंज करू शकता की OA इक्वल टू OC घेतला आणि OB इक्वल टू OA घेतला, काहीही हरकत नाही. ठीक आहे. जर तुम्हाला स्क्वेअर काढायचं असेल, तुम्हाला चार साईड इक्वल दाखवून दोघांमधला अँगल 90 दाखवायचा आहे. ओके, तशा बऱ्याच काही गोष्टी तुम्ही डिस्टन्स रिलेटेड सॉल्व्ह करू शकता, राईट. आणि हीच गोष्ट तुम्ही यूज करून एक इक्वेशन ऑफ सर्कल पण काढू शकता. कॅन बी युज्ड to find equation of circle. Depend on the given condition. ठीक आहे. तर अशा प्रकारे डिस्टन्स, कोऑर्डिनेट सिस्टम, डिस्टन्सचे वेरियस एस्पेक्ट्स, की परपेंडिक्युलर डिस्टन्स कुठून घ्यायचं असते, लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस असला म्हणजे डिस्टन्स एक्स असतो, पण तो जे डिस्टन्स जो एक्स आहे तो ऍक्च्युली ओरिजिन पासून नाही आहे, तो कुठून आहे, वाय ॲक्सिस पासून आहे डिस्टन्स. ठीक आहे. सेम लॉजिक, जर समजा आपल्याला एक्सचं डिस्टन्स कळायचं, एक लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस आहे, तर डिस्टन्स जे आहे ते अलॉंग द वाय ॲक्सिस आहे, पण डिस्टन्स ओरिजिन पासून नाही आहे. ते डिस्टन्स कुठून आहे, परपेंडिक्युलर टू एक्स ॲक्सिस किंवा पॅरलल टू वाय ॲक्सिस, राईट. आणि आपण बघितलं की एक्स ॲक्सिस वर वायची व्हॅल्यूज काय असतात, 0, वाय ॲक्सिस वर एक्सची व्हॅल्यू काय असतात, 0. डिस्टन्स नेहमी पॉझिटिव्ह असते. डिस्टन्स साठी जर फक्त व्हॅल्यू द्यायला सांगितली असेल तर डिस्टन्स राईटला पण घेऊ शकतो आपण, लेफ्टला पण घेऊ शकतो. म्हणून एकदा प्लस डी घ्यायचा, एकदा मायनस डी घ्यायचा. नेक्स्ट आपण बघितलं की डिस्टन्सची यूज असलेले फॉर्म्युले आपण वेगवेगळ्या ठिकाणी यूज करू शकतो. जसं इक्वल ट्रायंगलसाठी घेतला, एखाद्या ट्रायंगलचा सर्कम सेंटर काढलाय आपण, तुम्ही बायसेक्ट करू शकता, त्याच्यावर जो आपण समोरून बायसेक्शन वगैरे काय आहे. पण हे आपलं एक बेसिक आहे कोऑर्डिनेट सिस्टमशी रिलेटेड, बेसिक डिस्टन्सशी रिलेटेड. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूया की याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन कसे बनतात आणि कसे सॉल्व्ह करू शकतो आपण. ठीक आहे. जर तुम्हाला समजलं असेल, काही डाऊट असेल तर दोन्ही केसमध्ये तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. आणखी तुम्हाला काही इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल तर ते पण तुम्ही सजेस्ट करू शकता. भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये नेक्स्ट टॉपिक सोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.